हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे इमामपूर रोडला, जो ब्रिजचं काम चालू होतं ना, तिथं आलो आहे. तर हे बघा, हा आहे इमामपूर रोडचा ब्रिज आणि त्याचं भरपूर काम झालं आहे. वरती पण इलेक्ट्रिक खांब जे आहेत ना, ते खड्ड्यांमध्ये असे ठेवलेले भरपूर. आणि पुढे एक रेल्वे पण आली, ती पटरी घेऊन, ते पण दाखवतो. आणि हे बघा, एवढं असं काम झालं आहे. तर अजून खालून कोणी जाऊ शकत नाही, पण काम तर झालं ब्रिजचं. म्हणजे असं काम तर बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि हे असं भरायचं राहिलं फक्त ह्या साईडचं असं. आणि आत्ता तरी गाड्या सध्या तरी नाही जाऊ शकत, तर अजून काम राहिलं आहे खालचं. पण काम तर भरपूर झालं आहे ब्रिजचं वरचं, कारण मी आलो त्यावेळेस खूप काम राहिलं होतं. आता वरून तुम्हाला दाखवतो वरचं काम. पण इथं भरपूर झालं असं. हे पूर्ण आता हे सगळं भरून घेतील साईडने. चला आता वर जातो तुम्हाला दाखवतो वरचं ते काम आहे ना, किती झालं आहे. पण खांब, इलेक्ट्रिक खांबचं भरपूर काम दिसते बरं का, चालू आहे. थांब, मी सांगतो राहू दे. हे बघा, हे आहे असा वरून असं दिसते ब्रिज. हे बघा, वरती आणखी जाऊन दाखवतो तुम्हाला. हे पटरीचं तर काम झालेलंच होतं. आधी तुम्हाला इकडच्या इलेक्ट्रिक खांबचं जे ना, ते काम दाखवतो, नंतर मग पुढे जातो. हे बघा, हे असं खांब तिकडे पण येऊन पडलेले आहेत आणि इथं असं खांब लावलेले आहेत. आणि इकडे पटरी, तिकडे पण येऊन पटरी पडलेली. हे एक लेवल केलेलं एक खडी टाकून, आणि ह्या दोन्ही साईडला अशी पटरी पडली. जे इलेक्ट्रिक खांब आहेत ना, हे बघा लांब लांबपर्यंत दिसतंय बरं का. पण मी आता तुम्ही जो मागचा ब्लॉग जर बघितला असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसला असेल की हे जे खांबचं आहे ना, त्या मागचा जो ब्रिज आहे ना, म्हणजे बीड सोलापूर हायवेचा एक ब्रिज, आणि त्याच्या परत इकडे येताना एक ब्रिज आहे. तिथपर्यंत इलेक्ट्रिक खांबचं काम नाही झालं. त्याच्या भरपूर पुढे आल्याच्यानंतर मग असं खांब झाले. ते 2-3 पाऊलच आहेत तिकडं, आणि नंतर मग इकडं बोलत. आणि पुढे एक ट्रेन आली, ती पटरी घेऊन आता इकडे यायला लागली. काय हे बघा, फक्त असे जे खांब रावण्यासाठी हे केले ना खड्डा, फक्त तसे त्याच्यामध्ये ना असे खांब नेऊन म्हणजे खांब फक्त हे केलेले. आता ह्याला पॅक वगैरे करते. पण ॲटलीस्ट हे इम्पॉर्टंट जे काम होते ते तर झाले. आता पॅक वगैरे करायला काही एवढं काही नाही. आता इकडे काही दाखवायसारखं नाही आता, कारण की हेच आहे, लेवल करून घेतली इकडं, आणि पटरी पडली इकडं दोन्ही साईडला, आणि खांब झाले. खांबचं काम तिथपर्यंत चालू आहे. आणि इकडं काही खांब येऊन पडलेली. आपण आता इकडे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो इकडे किती काम झालेलं आहे. सध्या तरी इथूनच गाड्या इथे जातात. आता इथं कसं नेमकं करते काय, कारण की असं एवढ्या ह्याच्यातून ट्रेन तर जाणार नाही. पूर्ण पटरी बुजलेली आहे. तर खाली इकडं मला वाटते खाली चालू झाल्यानंतर इकडं बंद काहीतरी असं गेट वगैरे टाकतील. पुढे आल्यानंतर सुद्धा
लेवल करून झाले. इकडे पण लेवलचं भरपूर काम पुढं झालेलं आहे. पटरी दोन्ही साईडला येऊन पडली. आता ही ट्रेनमध्ये भरपूर असं पडलं होतं. आणि हे बघा आता नाही हा गेटच्या खालून ह्या ब्रिजच्या खालून गाड्या वगैरे येतील. हे बघा इकडे पण वरून ब्रिजचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी. फक्त वरती प्रोटेक्शनचं ते करतील तेवढंच. आणि अजून काम चालू आहे. साईडने हे भरून घेतील. साईडने दोन्ही साईडने असं भरून घेतील. त्या आणि त्या साईडला इकडचं जसं भरून घेतलं आहे ना त्यांनी ह्या दोन्ही साईडचं बघू शकतो तुम्ही. हे बघा हे जसं दोन्ही साईडने भरून घेतलं ना तसं तिकडच्या साईडने पण भरून घेतील इकडं. तर असं आहे या ब्रिजचं काम झालेलं आहे. पूर्ण तर नाही पण चालूच आहे आणखी. आणि ना ते बघा ट्रेन आलेली ते तुम्हाला ट्रेन पण दाखवतो. मागच्या ट्रायलला नव्हतं ना. हे बघा इथे पण सेम तसं पोलचं काम झालं आहे. इलेक्ट्रिक पोल इथे एक आहे. इकडे किती पुढे जाऊन दिसेल की इथं इलेक्ट्रिक पोलचं काम कुठपर्यंत झालं ते. आणि पुढेच ट्रेन उभं आहे बघा. जी की खांब घेऊन पटरी घेऊन जी आली होती ना ती ट्रेन समोरच उभा आहे. किंवा एक बघा माहीत नव्हतं मला, पण आज बघायला भेटली प्रत्यक्षात समोर. पुढं पोलचं ना इलेक्ट्रिक पोलचं काम काय झालेलं नाही बरं का इथपर्यंतच आहे. पण सिमेंटाचं जे पोल लावण्यासाठी जे असतं ना जागा ती करून ठेवलेली पुढं पण भरपूर. तर हे बघा ही ट्रेन आली आहे. हे बघा अशी पटरी घेऊन तुम्हाला पुढं पण दाखवतो. पटरी घेऊन असते आली ट्रेन भरपूर. अभी ऐसी जाएगी आगे, ये ट्रेन आगे जाएगी इधर जाने वाली. अच्छा ही ट्रेन आता पुढे जाईन परळीच्या तिकडे आय थिंक. परत तिथं कसं हे बघा. हा काम चालू आहे ह्यांचं सध्या आणि जास्त नाही करत नाही. हे बघा हे जे पटरी आहेत ना ते सोडत चालली. आत एक पटऱ्या खाली टाकल्या तिकडे सगळीकडे. आणि हे असेच त्यांना विचारलं तर ते बोलले असे सरळ जाणार आहे पुढे. हे कसले डेंजर चाक असते कसे बघितले का. आणि हे असे वरती हे त्याची पटरी. आणि हां सर्व्हिसिंग नाही पटरी टाकते खाली टाकायला चालू होतं. हां आणि ह्याचं काम बघता ना तुम्ही पोलचं काम इलेक्ट्रिक तर तिथपर्यंत स्टॉप झाले. पुढं अजून राहिले. एकदाच मोठा टाकते पटरी आहे ना. जायचं पलीकडे साईडला पलीकड काय नाही चला म्हणते पुढं. तर आपण आता पुढे जाऊ कारण त्यांचं काम चालू तिकडे ते पण दाखवतो. रेल्वेच्या त्याच टोकाला
काही लोक काम करतात आणि तिकडच्या साईडला काही लोक काम करतात, म्हणजे दोन्ही साईडला. हे अशा पटरी टाकलं त्यांनी खाली. काही खाली पण पडलेत ते आता. हे बघ इकडं असं झालेलं आहे. ताराचे वायर तार वडाचं काम चालू आमचं. पॅक करायला लागले ते सगळं. ती पटरी जे आहेत ना त्यांनी ते टाकले असून तर ते आता बांधाचं काम चालू, म्हणजे खाली निसकून पडून आहे. बघा तिकडे पण काही लोक बसलेले आहेत. तिकडे आदमी लोग नहीं भेजे तुम, वडताना सांग रे म्हणा बरी खपीवर माणसं थांबलेलेत राहू. कोई भी नहीं है. अरे हम ए तुला पहिलेच म्हणलं होतं इकडे लक्ष ठेवून जाय म्हणून. त्यांना लागलं बघ काहीतरी. अगोदर लागलं दातावर. तर हे बघा आता आपण त्या पलीकडच्या साईडला जाऊ आणि तुम्हाला तिकडून दाखवतो ह्याचं काम किती झालं ते. इथपर्यंत तर नाही दिसलं पोलचं काम. हे चल, हे बघा या साईडला आलो होतो आम्ही आणि इकडं ना पोलचं काम नाही झालं पण पटरीचं होतं. इकडून पण दोन्ही साईडने पटरी खाली उतरून घ्यायचं काम चालू आहे. सकाळी दर्शन करतात. हो ह्या जो पोल जे रवण्यासाठी ना त्याचं काम खूप झालं आहे आणि पुढं आणखी भरपूर. काउंट करून पूर्ण पट्ट्या टाकत असेल किती काय कसं ठीक आहे. काय माहिती काय. हां ह्याचे हे सेफ्टी नाही त्यांनी ते साचा ठेवला तिथं त्याच्या ग्राउंडने बनवले. ते खोड करण्यासाठी साचा. हे पण पूर्ण इथं पण सगळं ह्याचं सामान पडले बरं का. रेल्वे स्टेशनचंच काहीतरी आहे हे स्टेशन आहे का. हे पण स्टॉप घेतलं आहे इथं एक स्टॉप होणार आहे असं म्हणते. तर मग हे पण स्टेशनचंच काहीतरी आहे ऑफिसचंच काइंड ऑफ ऑफिसचंच ते काहीतरी. कारण की सगळे ह्याचं रेल्वेचं सगळं सामान इथे येऊन पडलेलं आहे. हे ब्रेक असते ना वाटतं. कोणते नाही हे फळी उतरायचे. काही लोक आपले पण दिसले आहेत म्हणजे आपले म्हणजे मराठी लोक पण मराठी बोलत होते काही जण. तर त्याच्यामुळे ते पण काम असं दिसते त्याच्यामध्ये काम करताना. पहिले वेळेस मी आत्ता म्हणजे ते पण त्यांच्या लँग्वेजवरून समजलं मला की मराठी आहेत म्हणून. हे त्यांचे टेंट राहण्यासाठी त्यांना. पण नाही ना म्हणता त्याच्यात पण गार राहावं लागते बरं का. असं ऐकलं मी.
हे पाणी आहे. पाणी इकडे खाली टाकायचं काम चालू नाही का? त्या पटऱ्या आणल्या त्या पॅक करायचं वरती काम चालू. माणूस जरा लांबनच आहे ना, एवढं थांब नाही थांब. बघायला हां हे बघा. छोटे छोटे पटरी त्याला लॉक करायला लागले ते. काय केलं आपल्याला. तर अशी आहे ही ट्रेन जे की आली पटरी घेऊन. आता हे परत जाणार आहे रिटर्न. आता किती वेळ हे माहीत नाही, तर पण आहे सध्या तरी आहे. आम्ही परत जातो ब्रिजकडे आपल्या. तर हे असं आहे इमामपूरचं ब्रिज. बऱ्यापैकी म्हणजे म्हणून होतं चांगलं कवर केलं यांनी वरती. मेन म्हणजे हे जो ब्रिज होता ना त्याचंच काम राहिलं होतं आणि ते आता चालू ह्याच्यामध्ये. पण फायनली वरती पटरी पडली. ठीक. त्यांनी हे बघा तुम्हाला म्हणलो नाही का, खूप काही ठिकाणी असं इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे ना ते चालू आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी नाही. पण बीडचं मग सीन माहीत नाही मला बीडच्या स्टेशनचा, कारण तिथं खांब रावण्यासाठी जागा पण नाही करून ठेवली. काय नाही तिथे काय होत आहे. तर हा होता असा इमामपूर रोडचा ब्रिज, ज्याचं की काम झालेलं आहे बऱ्यापैकी. हा असा दिसतो वरून. तर आज कोइन्सिडेन्सली आम्ही आलो होतो ना, आम्हाला ट्रेन समोर दिसली आणि त्यांचं चालू पटरीचं काम, खाली पटरी टाकण्याचं आणि ब्रिजचं पण भरपूर काम झालेलं आहे. इलेक्ट्रिक खांबचं पण काम चालू आहे. तर असा होता ब्लॉग इमामपूर रोडचा. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.